स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. उदयनराजे भोसले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात सातारा गादीचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत उदयनराजे भोसले यांनी मोठं वक्तव्य केलं आणि त्यावेळेस त्यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचा ऐतिहासिक संदर्भ दिला. एका दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केले. त्यांनी सुद्धा सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरू केली असेल तर थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली आणि ती देखील स्वतःच्या राजवाड्यात. या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण याच राजवाड्यात झालं असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे. आज महात्मा ज्योतिबा फुलेंची 198वी जयंती. त्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता आवर्जून या ठिकाणी मी उपस्थित झालेलो आहे. एकंदरीत पण बारकाईने जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्वधर्म समभावाचे समतेचं यांच्या पश्चात ते विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि एक समाज सुधारक ज्याला म्हणतो आपण रिफॉर्मर म्हणतो या लोकांनी केलं. त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते. अत्यंत चांगले उद्योजक तर होतेच, इकॉनॉमिस्ट होते, एक विजनरी होते आणि आयुष्यभर कष्ट करून ही संपत्ती गोळा केली. ही सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरता त्यांनी ते संपूर्ण खर्च केली, त्याचा उपयोग केला. एका दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं. कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली. ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली. या राजवाड्यात कालांतराने त्यांनी संपूर्ण देशाचं संविधान दिलं. त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत 135वी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजवाड्यात सातारच्या राजवाड्यात आहे. आणि हे करत असताना या लोकांचं जे स्मारक आहे जे काय हे संपूर्ण जे युगपुरुष होऊन गेले त्या सर्वांचं स्मारक ते जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ह्याच्याकरता आहे. कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावी आणि हे विचार या सर्वांचे त्यांनी अनुकरण करून हे सर्व त्यांच्या जीवनात आचरणात त्यांनी आणावं. याकरता आपण ज्यावेळेस ज्या जयंत्या असतात त्यांच्या लोकांनी मोठ्या युगपुरुषांच्या त्यांच्या पुण्यतिथी असतात म्हणून आपण त्यांना नतमस्तक होतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.